आणि थेंब थेंब पण पडतातच म्हणजे, त्यामुळे कधी पण पाऊस होऊ शकता. आणि करवंद मिळतात की नाही काय माहिती, नाही तर माझी मेहनत फुकट जाईल एवढ्या लवकर उठून. सुट्टीचा तापण मंडळी. तिच्या खेळामध्ये मंडळी हीच फळं आम्ही जास्त वापरूची, अशी डायनिंग टेबल. रायवळ आंब्यांचा रायता केलेला आणि त्या पण भारी लागता, एकदम गोड. आहा, त्यामुळे गाव असं गाव राहिलेलो नाही हा, असं बघून काहीतरी वाईट वाटतं मंडळी. हे हाय मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांका. तुमका सगळ्यांका शुभ सकाळ. आणि आता उन्हाळ्याची सुट्टी पडलेली आहे आणि तुमचा माझ्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत असा. तर मोठं व्लॉग टाकून बरंच वेळ झालो, पण तरी पण आता सुरुवात करतोय. हय म्हटला होता मे महिन्याच्या 1 तारखेपासूनच नवीन मोठे व्लॉग टाकूक मी सुरुवात करीन, कारण की यूट्यूबला मोठे व्लॉग मी जास्त मका टाकूक वेळ मिळत नव्हतो. पण आता शेवटी आजचा दिवस मुहूर्त मिळालो असं म्हणू, आज असं म्हणू शकतो आपण. तर तुम्ही आता बघू शकतास, मी आता सकाळीच व्हिडिओ का सुरुवात करते. हय सकाळीच आता उठून मी आता जाणार आहे मॉर्निंग वॉकला आणि तुमका दाखवणार आहे की कशा प्रकारे आम्ही मॉर्निंग वॉकला वगैरे खाय जातो. आणि तिकडे आम्ही करवंदा वगैरे सुद्धा बघणार असली तर आणणार आहे. तर आई मोस्टली जाता दरवेळी दररोज जाता ती, तर त्याच्यासोबत आज मी पण जाणार आहे आणि करवंदा काय असली तर गोळा करून घेऊन येणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता सकाळचे वाजले 6:30 आणि वातावरण एकदम मस्त प्रसन्न. मंडळी थोडी अशी मळबा, म्हणजे असं जास्त ऊन असं नाही, सूर्य काही दिसत नाही, त्यामुळे गरम पण होता खूप. तर आता असाच मी जाते, चला निघूया. आई पण इली. झालं, जाऊया. तर आईन करवंदासाठी पिशवी घेऊन इली या, तर बघूया आता आपण जाऊया. आई हाय कर. माझा आवाज दिसला. हाय. तर मंडळी आई म्हणता करवंदा भेटतील की नाही काय काय गॅरंटी नाही आहे, पण तरी पण आपण ट्राय करूया असली तर. कारण की तिनं 4-5 वेळा बऱ्याच वेळा ती ना घेऊन येत होती करवंदा, तेव्हा मात्र मस्तपैकी असे एक पिशवी भरून अशी करवंदा मिळत होती. पण आता भेटतील की नाही काय माहिती. कारण त्याचं मी तुमका पुढे सांगतोय कशा प्रकारे की का आपल्या करवंदा भेटणार नाही. थोडीफार भेटली तर ती दाखवीनच. आई पुढे चलता मंडई, तुम्ही बघू शकतास. काय रस्ता केलाय ना. आणि फायनली मंडळी आम्ही आता मेन रोडला इलो आणि तुम्ही बघू शकता सो तिकडे देवगडला जाणारा रोड आणि इकडे विजयदुर्गला जाणारा रोड. आणि पूर्ण असं इकडे काम वगैरे चालू होता, बऱ्यापैकी रोडचं काम झालेलं, पण त्या साईडला मातीचा, त्यामुळे एकदम धूळ उडतं. आणि हे सगळं हय असे सिमेंट केलेला, त्यामुळे पोती टाकलेली आहेत ओली, त्यामुळे आता मी त्याच्यावरच चालतोय, मजा वाटता. पण मंडळी हो ना,
काहीतरी हो विकास बघून नकोसो झालो असो, म्हणजे काय बोलणार, झाडा वगैरे पुढे कापलेली आहेत पूर्ण, त्यामुळे वाईट वाटतं. इकडे इकडे या का मातीत इकडे इकडे. मंडळी, आई आता माका खंय नेता काय माका माहीत नाही हा, पण आपण आता लवकरच पोचू. आणि तुमका रोड मी दाखवलंय कसं झालो होतो, तर रोडची पूर्ण वाट लागली आहे, त्यामुळे इकडनं गाडी आणूक पण असं वाटत नाही. आणि अजिबातच सनलाईट नाही आहे मंडळी, अशी मळप अशी झालेली आहे. आणि पुढे माझा फेवरेट प्लेस आहे ह्यो जो रोड आहे ना, तर आम्ही कायम म्हणजे अशी चलूक वगैरे येतो इव्हनिंग वॉकला असो किंवा मॉर्निंग वॉकला, कारण की इकडे जास्त अशी लोकं नसतात, घरा नाही आहेत, आणि बाकी रोडला सगळीकडे अशी घरा वगैरे आहेत, त्यामुळे आम्ही तिकडे जात नाही, इकडेच जास्त जातो. आणि ट्रॅफिक वगैरे पण नसतं जास्त, संध्याकाळच्या टायमिंग वगैरे असतं, पण एवढा काय आपण मॅनेज करू शकतो, रोड पण मस्तपैकी आहे त्यामुळे. पण आता रोड कसं होता काय माहिती, आणि झाडा वगैरे कट केल्यामुळे तर खूपच म्हणजे आता एक नॅचरल ब्युटी राहिलेली नाही आहे काय, त्यामुळे गाव असं गाव राहिलेलं नाही असं बघून काहीतरी वाईट वाटतं मंडळी, की एवढी मोठी मोठी झाडा विनाकारण कापलेली आहेत. ह्या तर काहीच नाही, अजून पुढे आहेत ती मी तुमका दाखवत आहे. काय म्हणतेस तिकड त्या साईडला का? नाही नको, ती रॉंग साईड होईल ना. ही साईड जरी खराब असली तरी आम्ही ह्याच साईडनं चालणार आहो, ही कारण की लेफ्ट साईडनंच जाऊचं आपल्याक. आ तर म्हणजे आम्ही आता नाईलाज म्हणून साईड चेंज केलं, कारण की खूपच तिकडे बेकार अवस्था, चलू शकत नाही अशी अवस्था. त्यामुळे आता ह्या गाडी पण आता काही येत नाही, त्यामुळे आपण इकडे मधनच चाललो तरी काय एवढं हे नाही. आई नक्की मिळतील ना करवंद? काय माहिती, बघूया. करवंद मिळतात की नाही काय माहिती, नाही तर माझी मेहनत फुकट जाईल एवढ्या लवकर उठून सुट्टीचात आपण मंडळी. तर मंडळी, तुम्ही मे महिन्यात काय काय करतास, तुमका सुट्टी पडली की नाही माका कमेंट करून नक्की सांगा, कारण की आमका तर शाळेत सुट्टी आहे. मस्तपैकी व्लॉग्स वगैरे येतील. तुम्ही माझ्या चॅनल का नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच, आणि मी तुमच्यासाठी मोठे मोठे व्लॉग्स टाकणार आहे. आणि आता आपण कोकणातलो रानमेव म्हणजेच करवंदा आणूक चाललेला आहो, आणि अशाच प्रकारे कोकणातले व्लॉग मी तुमका रेसिपी वगैरे टाकणार आहे. त्यामुळे आता कसं गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे जास्त फिरूक पण खाय जाऊक भेटत नाही. हां, तर त्यामुळे जमतील तसे मी व्लॉग्स बनवणार आहे. तुमका कुठले व्लॉग्स कुठल्या विषयावर बघू आवडतील तर आपण तुम्ही मला कमेंट करून सांगा. आमची लाल परी लाल परी मंडळी. आणि मंडळी, आपण रॉंग साईडला लिहिलं आहो. तर धुरळो काय उडता तो बघा मंडळी. तर तुम्ही हो मंडळी रोड बघू शकतास. इथून तिकडे समोरचा एक स्टॉप आहे, आणि तिकडे पत्रा दुकान आहे, आणि इकडे आंब्याची फॅक्टरी आहे. परत इकडे इकडे असे मोठे मोठे वड होते, ते कापून टाकले नाही आहेत, आणि त्यामुळे ना खूप वाईट वाटतं मंडळी. मी जेव्हा पहिल्यांदा बघले तेव्हा माका तर काय माहितीच नव्हता की अशा प्रकारची हय आमच्याकडे पण वृक्षतोड केला नाही या रस्ता रुंदी करण्याच्या कामासाठी.
डेव्हलपमेंट मंडळी म्हणतात हवं, पण अशा प्रकारची डेव्हलपमेंट असत तर कशासाठी हवी ती? कारण की या रोडशी आमच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे आम्ही इकडे यायचो चालू वगैरे. हो, हे वड बघ किती मोठं ना टाकलं, बापरे. सगळ्याच मंडळी चांगली हिरवीगार झाडं आणि एवढी भारी इकडे असं पूर्ण कर्व तयार व्हायचो आणि त्या सगळा कापून टाकल्यानी, त्यामुळे असं गावात राहतो की शहरात असं आता वाटूक लागला. आणि इकडे अशी ही आंब्याच्या बागा आहेत. तर ह्या आंब्याच्या बागा आहेत. परत रोड साईडला इकडे ही आंब्याची फॅक्टरी आणि हय पूर्ण असं मोठं वड होतं, तो पण तुम्ही बघू शकता कापून टाकल्यानी. काय काय झाडांची कत्तल केलेली आहे बघा मंडळी. आंब्याची झाडं पण कापल्यानी. आणि काही अशी गव्हर्नमेंट झाडं सुद्धा होती आंब्याची, जिचे आंबे आम्ही गोळा करून घेऊन जाऊ. अशी रोड साईडला इकडे असे रायवळ वगैरे होते, ते पण कापून टाकल्यानी मंडळी. त्यामुळे एवढं वाईट वाटतं ना, म्हणजे ते आता झाडं पण राहिली नाही. आम्ही बहिणी वगैरे हय येऊन ह्या रोडला आम्ही मंडळी बहिणी वगैरे येऊन अशी आंबे वगैरे गोळा करून घेऊन जायची. आणि ह्या टायमिंगला ना असे आंबे भरपूर, म्हणजे आता मे महिन्यात आंबे असे बरेचसे असे ना पडलेले असायचे. आणि बरेचसे आंबे पडलेले असायचे आंब्यांच्या त्या झाडांच्या खाली, कारण की ते गव्हर्नमेंटचे असायचे आणि रोड साईडला. आणि त्यामुळे एवढं मस्त सुगंध दरवळायचो ना एकदम. आणि तो नुसतो वास आम्ही घेऊसाठी इकडे चलूक सकाळची नाही येऊची, तेव्हा भारी वाटायचं एकदम. आंब्यांचं पिकलेलं आंब्यांचं वास असं सगळीकडे असायचं, कारण की ते आंबे पडून पिकून जायचे एवढे असायचे. आणि रायवळ आंब्यांचं सांगूचं झालं तर ह्या रोड साईडला ह्या इकडे अशी गव्हर्नमेंटची रायवळ आंब्यांची अशी झाडं होती आणि त्याका भरपूर रायवळ आंबे लागायचे. आणि आम्ही ते आंबे काढून कधी कधी असे घरी जाऊन एकदा ताईन तर आमच्या ह्या केलेला रायवळ आंब्यांचा रायता केलेला, आणि त्या पण भारी लागता. तर कधी आता रायवळ आंबे भेटत नाहीत, जर भेटले तर मी नक्की ती रेसिपी पण मी तुमका बनवून दाखवीन ताईक विचारून. तर एकदम भारी झालेली ती, पण त्याका खूप वर्ष झाली मंडळी. आणि असा काहीतरी होय अशा प्रकारचा विकास ह्या मका माहीत नव्हता. तर तुमच्या भागात पण अशा प्रकारचे रस्त्याचं काम आणि वृक्षतोड झाली आहे काय, कमेंट करून मला नक्की सांगा. ओके, बापरे, म्हणजे त्याच्या पण पुढे आज चांगलंच माझं व्यायाम झालेलो मंडळी. आम्ही आता येऊन पोचलो इकडे इंग्लिश मिडियमच्या टर्नला. आणि इकडे तुम्ही बघू शकता आंब्याची बागा. आणि हय मंडळी, हैसून ना एकदम भारी सनसेट दिसता, संध्याकाळचा योग हवा त्याच्यासाठी. आणि सनराईज पण दिसता. इकडे अजिबातच सनलाईट नाही आहे. आणि हेच तो रोड जिकडे आता आठवण झाली, म्हणजे जिकडे माझा ॲक्सिडेंट झाला होता. तर तो कायम लक्षात राहत, शाळेच्या बरोबर थोडा पुढे. आणि आता आम्ही थोड्याच वेळात पोचू. ही शाळा इकडे दाखवते तुमका. इकडे ही शाळा असं इंग्लिश मिडियम. आणि फायनली आता आम्ही येऊन पोचलो पुरत चिट्ट्यात. तर इकडेच काहीतरी जाऊचा करवंदाची झाडी आपल्याला भेटतात आणि करवंदा सुद्धा भेटतील. बघूया, शोधूया. तर आमचं यो कायम लास्ट स्टॉप असतं इकडे चालू केल्यावर. इकडे म्हणजे आता आम्ही आतमध्ये गेलो या रोडपासून, आणि इकडे पूर्ण अशी जागा. तर इकडे एक करवंदाची झाडी आहे. आणि या पूर्ण इकडे तळा तुम्ही बघू शकता छोटासा. तर ह्या
इकडे म्हशी वगैरे अशी बसतात पाणी भरल्यावर असं पूर्ण पावसाळ्यात म्हशी येतात, गुरा येतात, परत पाणी पिऊक, परत बरेचसे कुत्रे पण येतात होय आणि पक्षी वगैरे. तर आम्ही तिकडे इथपर्यंत इला की स्टॉपला मी बघतो. आणि इकडे ही एक करवंदाची जाळी मिळालेली आहे, तर बघूया ते का होत की नाही. करवंदा होतात, थोडे थोडे हत आहेत नाही, बारकी बारकी आहे. बारकी बारकी आहेत, मोठी मोठी नाही हं. ती बारकी आहेत नाही, गोड असते म्हणतात. कशी गोड असतात ना. मोठी मोठी पण आतमध्ये असतील, आतमध्ये. इकडे आहे. हे लहानपणी आम्ही इकडे येऊची तेव्हा असोचे. छोटी छोटी ती गोड असते. हो. मधमाशाचा पोळा सुद्धा भेटला मंडळी, आहे बघा. मस्तच आहे. त्यामुळे जपूनच आपल्याक चौखावा. आई तिकडे करवंदा काढता हा. चला आता मी पण काढतोय थोडीफार करवंदा, माका दिसतील तशी. एवढेच मिळाले तर बघा आतापर्यंत. हा धर मंडळी, तुम्ही बघू शकता आता पाऊस येणार की का असा वातावरण झालेला वर. एकदम पावसाचा असा ढग जमले आहेत मंडळी. आणि थेंब थेंब पण पडतातच मंडळी, त्यामुळे कधी पण पाऊस येऊ शकता. आणि पाऊस जर इलो तर आमका काहीतरी शेडमध्ये जाऊन थांबू हवा. तर पटापट पटापट आता आम्ही सगळे गोळा करतो आणि निघतो. काल पण थोडं पडलो आमच्याकडे पाऊस, आणि आता पण पडू शकता. त्यामुळे आई पाऊस येणार वाटतं. इकडे आतमध्ये जाऊन बघूया मिळतात का. आईन गेल्या वेळी भरपूर आणले होते, पण आता तरी थोडे मिळाले. आई बघ इथं आहेत. वाव व आंबट कधी खराब जाईल खाऊन बघितली ना. हा आंबट आहे. आंबट आहे, बघूया खाऊन. काढून घे बघूया. आणि ती वर वर भरपूरच आहेत. हाताला येत नाही सोड. हाताला येत नाहीत ना. जेवढी खालची निघतील तेवढी जाणं पाहिजेत. ते होते आहे ती बारीक आहेत ना, ती गोड असते. हा ती असली असली. म्हणजे ही बारकी बारकी होती, गोड असतात, त्यामुळे तीच घेऊ. ती आहेत पुढे तुझ्या. हो माझ्या पुढ्यात आहेत. ही जाळी ती काढूया. बघ इकडे बघ. हा बघ पाऊस येते वाटत. हो सगळी धूळ बीळ बसली. धुवून घ्या पाहिजे स्वच्छ एकदम. धर एवढा काढला मी. ते तिथं आले वर.
एवढ्याच झाल्यात अजूनपर्यंत. ते आहे ते खरं बारीक हिरवं. हो म्हणजे एसटी जाता. म्हणजे बरेच आहेत आणि ना ते काही सुकून पण गेले आहेत. तर आमच्या हातात जेवढे येतील तेवढे आम्ही काढतो. चला हे बघा किती आहेत, बापरे. इथं बरंच आहे, भरपूर आहे इथं. तीच गोड असते त्यांची. आम्ही आता जेवढी काढलो तेवढा आमचा एकटा पिल्लूच खाऊन टाकीत. धर. मापसाठी असा मोठा पान वगैरे काहीतरी करून ह्या करू का होता. तरी गावले. म्हणजे ही फुलं तुमका माहितीच असतील कसली आहेत ती. मग आता नाव नाही आठवत, पण लहानपणीची आठवणी म्हणजे ही फुलं आहेत. थांबा दाखवते तुमका. अशी एकदम लाल कलरची मस्तच आहेत. ह्याच्यातलं गर पण खातात अशी. आणि इकडे भुताची फळा पण आहेत, बघू शकतास तुम्ही. लहानपणी आम्ही ह्याच्यानं भरपूर खेळायची. भातुकलीच्या खेळामध्ये मंडळी हीच फळं आम्ही जास्त वापरूची, अशी डायनिंग टेबलवर सजूक आणि मस्तपैकी त्याचा जेवण बिवण बनवूक पण ह्याच जास्त असायचा. अंजलीची फळा वाटता. आणि इकडे इकडे कोंब इलो बघा बारकुसो, तर ती भुताची फुला ती पण आता ऐकाय नाही आहेत, पण त्याच्यानं पण आम्ही मस्त खेळूची. ही बघा इथे मस्त मस्त अशी लाल अशी झालेली आहेत आणि ते आम्ही अशी खाऊसाठी फळा वगैरे गेले ते दिवस. ही पण आपण पिकल्यावर काळी झाल्यावर आम्ही ती खाऊची आणि ते का आम्ही जांभळा वगैरे म्हणूची. तर त्याच्यानं पूर्ण असं तोंड वगैरे जांभळा व्हायचा मंडळी. मंडळी वर वर मोठी मोठी होत आणि ती आपल्या हाताक लागणार नाही होत. मंडळी आहे पण लागलेली आहेत. आहे तिथं. आलो आलो. अरे इकडे एक राहुला. हा वाव, इकडे बघा मंडळी, इकडे खालीच होत आणि मस्तच एकदम काढू शकतो आपण लगेचच. अरे ही वरची वरची दाखव. इकडली इकडली हल्ली लागल्यात ती. ह्या बाजूला ह्या बाजूला ये. हा इकडे थांब इकडे. थांब थांब, आधी ह्याला घेतो व्यवस्थित. वाव दाखवतो. हो भरपूर आहे इकडे मंडळी. आता करवंदाचा सीझनच आहे आणि आपण कसं काय म्हणू शकतो की मिळणार नाही. भरपूर आहेत मंडळी इकडे आणि तुम्ही पण हळी येऊन काढून घेऊन जाऊ शकतास.
आज बरीच करवंदा मिळाली आहेत मंडळी. चला आता काढूया. पटापट. म्हणजे शूट करू कोणतरी असता सोबत तर मी पण बरीच काढले असतोय. आई धर. मंडळी कच्च्या करवंदांचा कधी लोणचा केलास की नाही? मस्त होता मंडळी, एकदा ट्राय करून बघा. आम्ही बऱ्याच वेळा केलेला हा. कच्ची करवंद अशी घेऊन जायची आणि मस्तपैकी ते का असा चटणी मीठ लावून, तिखट मीठ लावून ते का मस्तपैकी फोडणीवरनं टाकायची. मस्त लागतं एकदम भारी. ही करते, ही बसते इथं. का? ही काढ की. हां. ही नको. अशी धरायची थांबली लावतो. म्हटलं आपोआप ते. बाद झाली. नाही काटा बिटा लागत. आलं. बारका तो घोस. होतो का? होतो आखिव. पण ते सुकल्यासारखं झाले ग. नको 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 नको. इकडली बाजू चांगली आहे. ही डाव्या हाताकडली चांगली आहे. काट्या बसली होती. होती हा टवटवी जायचीच नाही. माप झाले भरपूर मिळाले. मंडळी आई पुढे गेली आता सर एक खाऊन बघूया आपण. बघा मस्तचा एकदम असं वरचा असं खाऊन बघू गवा. पण ह्या काय एवढं चांगलं नाही, टाकून देते. दुसरा बघतोय. हा म्हणजे एक खाऊन बघतोय कसं आता आणि तुमका सांगतोय टेस्ट. आई नाही येतो. हा आलो. पुसून घेते स्वच्छ एकदम आणि खाऊन तुमका दाखवतोय. मस्त एकदम म्हणजे एकदम गोड. आहा. तर या वडाचा पान म्हणजे आपण घेऊया मस्तपैकी. तुमका दाखवतोय का. ह्या वडाची पानं थोडी काढूया आणि मग त्याच्यात करवंदा मी तुमका दाखवते ठेवून. किती काढू पानं. हा ठेवायला 3 काढू. 3 मध्ये मावल. 2-3 काढ, 4 काढ. कमी कमी का. हा होते त्याची रुंद बघून काढ. बस 4. अजूनही काढतो 5. अरे काटची नाही करायची. 3 बाज होती. 3 बाद झाली.
पानं काढलंय मंडळी. आता आपण ही पानं जी होती त्याचा आपण बनवूया पत्रावळी आणि मस्तपैकी त्याच्यात करवंद ठेवूया. चला, याला काटीन हे करावं लागणार ना, जॉईंट. ह्या काटीन करूया. बारीक बारीक बारके कर पिण्यासारखे आणि त्याच्यात ना ठेव. त्याची जरूर कर आणि त्याच्यात ते दाखव. बनवलं झाली. तेव्हा कसं बनवलं? असं बनवायचं. हा. रुंद बनवायचं. नाही रुंद पत्राळे रुंद बनवायचं असते तशी बनवायचे ना. तर मंडळी मी बनवलंय बघा वेगळ्या नवीन पद्धतीचा बरं असं नाही. असा. आता ह्याच्यात ठेवूया आपण. हां ते जर इकडे येते तेव्हा इकडे सोपी जागा आहे. याच्यावर अशी वत ना, तिथे ठेव. इकडे मस्त होतो. वत तू. सोपी जागा नाही, हातातच पकडणार आहे. हां नाही. सगळे जातो. हा वत. वाव, एकदम भारी. झाली त्यांनी खाल्ला मस्त झालं. अशी पत्राळे बनवायचे रुंद असते ती जेवायची. तर मंडळी अपेक्षेपेक्षा अपेक्षेच्या बाहेर खूपच चांगली अशी बरीच आमका करवंद मिळाली आहेत आणि एकदम गोड आहेत मंडळी. मी खाऊन पण बघितलंय एक. आणि आता घरी जाऊन मस्तपैकी ते का आम्ही स्वच्छ धुणार आणि मग तरी पण मग नंतर तुमका दाखवतोय. आणि स्वच्छ धुवून मग नंतर आम्ही सगळी खाणार आहोत. तर व्हिडिओ आवडलो असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवत राहू. तर मी बनवलेला ह्या पत्रावळी कशी वाटली तर पण बघा कमेंट करून सांगा. आणि बरेच मिळाले आहेत मंडळी. खाली करून दाखव पानं हे करवान दाखव. हातात दाखवणार आहे. पान दिसतं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.